नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जी असते ती मात्र आता म्हणत असते की आई, जर मी समजना साडी नाही घातली तर चालेल का? कारण आहे ना, मला ना सध्या ना साडी वगैरे घालून कामावर जायला खूप उशीर होतो आणि मी जिथे काम करते ना तिथे शक्यतो जास्त कोणीच नसतं. साडी वगैरे घातलेलं मीच एकटी असते. मग मला ते कसं तरी वाटतं. त्यापेक्षा मग मी विचार करते की मी जर साडी नाही नेसली तर चालेल का? अगं तुला कोण सांगत साडी नेस म्हणून? अगं आपल्या घरात तशी कोणतीही जबरदस्ती नसते की तू साडी नेसायलाच पाहिजे. असं काही नाही. तुला जे करायचं आहे ना ते तू करू शकतेस. असंही आता प्रियाला कल्पना म्हणत असते. पण प्रियाला आता अधिराजने जो ड्रेस दिलेला असतो ना तो घालायचा असतो आणि त्यासाठी तिची धडपड सुरू असते. म्हणूनच ती या सगळ्यासाठी विचारत असते. दुसरीकडे सायली हे बोलणं ऐकत असते. मग सायली विचार करते की प्रियाला आज एवढी साडी वगैरे बंद करून ड्रेस का घालायचा आहे, असाही विचार आता सायलीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे मात्र आता प्रताप आणि कल्पना नाश्ता करत असताना बोलत असतात. पण आता प्रियाला आनंद झालेला असतो. प्रिया विचार करते की चला खायनली, मला ना आता मनासारखे कपडे घालता येतील. मला जो काही ड्रेस दिला आहे ना तो ड्रेस तर मी आज घालणारच आहे. राजने तिला नवीन ड्रेस दिलेला असतो आणि तोच ड्रेस तिला आता घालायचा असतो. त्यासाठी तीच हे सगळं सुरू असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं कल्पना आणि प्रताप रूममध्ये असतात. तेच आता अस्मिता त्यांच्याकडे रडत रडत गेलेली असते. कारण बाळ खूप जास्त रडत असतं, ते शांत होत नसतं आणि त्यामुळे ती आता कल्पना आणि प्रतापकडे जाते आणि म्हणत असते की आई बघ ना, अग हे रडायचं थांबतच नाहीये. मग कल्पना म्हणते, अग एवढेच ना, थांब थांब मी बघते. आणि त्यानंतर आता कल्पना बायाला बघू लागते. बाळ खूप जास्त रडत असतं. पण आता ती म्हणते की बायाला गॅस झाला असेल म्हणून रडत असेल. अश्विनला वगैरे फोन करून बोलवून घेऊ नका, कारण प्रतापना लगेच अश्विनला कॉल करून बोलवून घेत असतात. पण कल्पना म्हणते की थांबा जरा, 1 मिनिट थांबा. आणि असं बोलून त्याला जे बांधलेलं असतं ना ते सगळं काही सोडलं जातं आणि नंतर त्याला थोडंस त्याचे पाय वगैरे वर केले जातात आणि त्याचा गॅस जो आहे तो पोटात साठलेला असतो तो काढायचा कल्पना प्रयत्न करते. त्याचा गॅस काढल्यानंतर आता ते बाळ ना रडायचं थांबत. तेव्हा कुठे जाऊन आता अस्मिताचा जीव भांड्यात पडतो. अस्मिता ही म्हणते की बरं झालं मी इथे आले. खरंच ना आई बाबा, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. म्हणजे मला खरंतर स्वतः आई झालीये पण मला अजूनही काही गोष्टी समजत नाहीत की कशा मॅनेज करायच्या. त्या पण तुम्ही आहात म्हणून माझं होते नाही तर माझं काय झालं असतं, असेही आता ती म्हणत असते. त्यावर आता तिला रडू येत असत. तर कल्पना म्हणते की काय झाले रडायला? त्यावर कल्पनाला अस्मिता सांगत असते की काय आहे ना बा, इतकं रडत होतं तेव्हा मी यांना म्हटलं की बघ ना किती रडतेस. तर सचिन मला बोलला की ते तुझं तू बघून घे, मला यामध्ये काही सांगू नकोस, असं सरळ त्याने मला उत्तर दिलं. आता काय बोलायचं ना मला सुचतही नव्हतं. असंही आता ती म्हणत असते. अगं सचिन एवढं बोलू शकतो हे त्याच्याकडून अपेक्षाच आहे की कशाला इतका विचार करतेस. नको इतका विचार करू, वाईट वाटून घेऊ नको. अशा त्याच्या वागण्या आणण्याची आपल्याला आता सवय असायला हवी आणि तू काळजी करू नकोस. अगं कल्पना बघतेस का, आपण ह्या बायाला तर शांत केले पण आपलं पाय रडायला लागले. त्याचं काय त्या बाळाला? पण आता आपल्याला शांत करायला हवं. असंही आता कल्पनाला प्रताप बोलत असतात. दुसरीकडे अर्जुन हाजायला निघालेला असतो त्याच्या मीटिंगसाठी. तेवढ्यातच पोलिसांची गाडी आडवी येते आणि पोलीस त्याला मुद्दामून थांबवतात. पोलिसांनी जसं थांबवल्याबरोबर अर्जुन गाडी थांबवतो. अर्जुनला ते म्हणतात की नंबर प्लेट कुठे आहे? नंबर प्लेट नाहीये तुमच्या गाडीला म्हणून तुम्हाला थांबवले. अर्जुन म्हणतो, काय नंबर प्लेट नाही? नंबर प्लेट आहे माझ्या गाडीला, तुम्ही कसं काय म्हणू शकता? मग अर्जुनला आता तो विचारतो
की दाखवाना नंबर प्लेट कुठे आहे ते. अर्जुन आता गाडीच्या मागे वगैरे फिरून बघतो, तर नंबर प्लेट नसते. फक्त फ्रंट साईडला नंबर प्लेट असते, मागे नंबर प्लेट नसते. त्यामुळे अर्जुन म्हणतो की झाला असेल काहीतरी गोंधळ. काल रात्रीपर्यंत नंबर प्लेट होती, पण आता नंबर प्लेट नाहीये. त्याच्यामध्ये माझी चूक नाही, मग तुम्हाला आता फाईन द्यावं लागेल. मग अर्जुन म्हणतो घ्या फाईन कट करून, पण मला नाही फालतूस असं अडवत बसू नका, कारण मलाही माझी काम आहेत ऑलरेडी ना. अर्जुन आणि हे जे पोलीस आहे या दोघांचीही एक 36 साखळा होता. 3 वर्षापूर्वी यांचा हा जो काही घटनाक्रम झाला होता त्याच्या आता सूड उगवायला हा इन्स्पेक्टर अर्जुनला कशाना कशा कारणामध्ये अडकवत असतो. त्याच वेळेला अर्जुनच्या डिक्कीच्या इथून थोडस रक्ताचे थेंब खाली पडत असतात, आणि हे सुद्धा त्या इन्स्पेक्टरने बघितलेलं असत. त्यामुळे आता अर्जुनला तो सांगतो की पहिल्यांदा डिक्की उघड. अर्जुन म्हणतो की फालतूचा टाइमपास करू नका, मला ऑलरेडी उशीर होतोय जायला, मला जावं लागेल असंही आता तो म्हणत असतो. पण अर्जुनला ते काही केल्या ऐकत नसतात. अर्जुन आता त्यांना फाईन वगैरे देतो, पण आता त्यांना डिक्की उघडायला सांगितलेली असते. मग अर्जुनला माहिती की त्याच्या डिक्कीत काहीच नाहीये. त्यामुळे अर्जुन आहे ना आता वेळ न घालवता त्यांना डिक्की उघडून दाखवतो, कारण त्यालाही लवकर निघायचं होतं आणि इन्स्पेक्टरची फालतूपणा काही संपत नव्हता. आणि तो म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी ही डिक्की उघडून बघतो, दाखवतो तुम्हाला. आणि जेव्हा डिक्की उघडून दाखवली जाते ना, तेव्हा मात्र त्या डिक्कीमध्ये शांताची डेड बॉडी असते. आणि शांताची डेड बॉडी दिसल्याबरोबर आता अर्जुनला तर मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर म्हणतात की हे सगळं काय आहे, त्याच्या आता तुम्हाला अटक करत आहोत आम्ही. आम्हाला आता काही गोष्टी क्लिअर करायचे आहे. आणि ह्या बाईला तुम्ही जीवेशी मारले, तुमची हिंमत कशी झाली. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काही मी केलेलं नाहीये, तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय असंही आता अर्जुनने सांगितलेलं असतं. पण आता मात्र अर्जुनचं कोणीही ऐकायला तयार नसतं. तो सर्व इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्ही एवढा मोठा गुन्हा केलाय, आज तुम्हाला आम्ही अटक करत आहोत. होत चला आताच्या आता गाडीत बसा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अर्जुनला बोलायची संधीही आता ते इन्स्पेक्टर देत नाही, तर डायरेक्टच अर्जुनला गाडीत बसायला सांगतात. तर दुसरीकडे जो जयेश असतो ना, ज्याला अर्जुनने या सगळ्यासाठी ठेवलेलं असतं, त्या जयेशला अचानक जाग आलेली असते. जयेशच्या डोक्याला लागलेलं असतं, त्याला पायनी चालताही येत नसतं. आणि तो आता बाहेर येतो आणि पहिल्यांदा सायलीला कॉल करतो. सायली म्हणत असते की जयेश बोल ना, काय झाले. त्यावर जयेश म्हणतो की शांता मावशी कुठे गेली, काही समजत नाहीये. मग काल रात्री घडलेला सगळा प्रकार तो सांगतो. म्हणजे शांता मावशीच्या रूममध्ये ही लोक जेव्हा पेपर शोधायला गेली होती ना, तेव्हा त्या रूममध्ये बाकी कोणीतरी घुसलं होतं. म्हणजे तो म्युटेडमध्ये हे सगळं दाखवले. आपल्याला ऐकू दिलं नाहीये, पण असंच काहीतरी असणार, कारण का ह्यालाही मारलंय आणि शांताचाही खून झालाय. याचा अर्थ त्या घरात अजून कोणीतरी शिरलेलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा ह्याला मारलं गेलं तेव्हा हा बेशुद्ध पडला, आणि त्यानंतर शांताचा खून शांताला गायब केलं. आणि आता त्याला सकाळी जागा आलेली होती, आणि म्हणूनच तो सायलीला फोन करून या सगळ्याबद्दल सांगत होता. सायली सुद्धा हे ऐकून खूप मोठ्या धक्क्यात जाते. पण सायलीला हे माहीत नसतं किंवा जयेशलाही हे माहीत नसतं शांताचा खून वगैरे झाला आहे. फक्त तेच वाटत असतं की त्या कुठेतरी गेल्या असतील, किंवा त्यांना पळवण्यामागे सुद्धा दुसरा तिसरा हात कोणाचा नाहीये, तर त्या हात प्रियाचाच असणार आहे. पण आता तू थांब, तू ह्यांना फोन केलायस का नाही. मी खरंतर फोन करत होतो, पण खरं तर उचलत नाहीये. अर्जुन दादा फोन म्हणून मी तुम्हाला फोन केला. आता जर शांताच्या जीवाला धोका आहे, शांताला जर प्रियाने पळवलं असेल, तर सदा महिनाच्या जीवाला सुद्धा धोका आहे. तू एक काम कर, सदा महिनाला सुद्धा लवकरात लवकर तिकडून हलव. मी तुला एक वेगळा ॲड्रेस देते, त्या ॲड्रेसवर त्यांना डायरेक्टली
तू घेऊन जा असं देखील आता सायली त्या जयेशला सांगू लागते. जयेश म्हणतो, ठीक आहे ताई, तू मला ॲड्रेस पाठव, मी तिकडेच त्यांना घेऊन जातो. बरोबर तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्यांना निदान आपण सेफ ठेवूया असंही आता बोलणं होत असतं. कारण तिला माहिती आहे की प्रियाला जर काही गोष्टी हव्या असतील तर प्रिया त्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. मग आता तो सुद्धा मेसेजची वाट बघत असतो की सायली कधी मेसेज करते या गोष्टीसाठी. कारण त्यालाही आता पटापट हालचाल करायची असते. आणि इकडे दुसरीकडे आता सायली जी आहे ती अर्जुनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. पण अर्जुन काही केल्या कॉल रिसीव्ह करत नसतो. कारण इकडे अर्जुन एका वेगळ्या संकटात अडकलेला असतो. कारण अर्जुनला आता पोलिसांनी अटक केलेलं असतं आणि आणलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता त्याला लॉकअपमध्ये सुद्धा ठेवणार असतात. अर्जुनला आता डायरेक्टली अगदीच एखादा गुन्हेगार असल्यासारखी ट्रीटमेंट देत असतात. आणि त्याला डायरेक्टच आतमध्ये लॉकअपमध्ये टाकतात. आणि त्याला इतक्या बेकार घांड्या भाषेत बोलत असतात ना हे इन्स्पेक्टर त्यांना की जराही बोलण्याची काही हेच नाहीये, ताळतंबेच नाहीये अशा भाषेत ते आता अर्जुन सोबत बोलत असतात. बिचारा अर्जुन बोलत असतो की मी काही गुन्हा केलेला नाहीये तरीसुद्धा तुम्ही मला आतमध्ये टाकताय आणि हे सगळं तुम्ही चुकीचं करताय. मग त्याच बदला घेतला ते असंही आता बोललं जात असतो. तो एकटाच बडबडत असतो. बिचारा अर्जुनना या पत्रकारांना सामोर जात असतो. पत्रकार अर्जुनवर आरोप करत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही हा गुन्हा केलेला आहे. हे सगळं कधी झालं, काय झालं? अर्जुन म्हणतो की या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तुम्हाला बांधील नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला कोणत्याच प्रश्नांची उत्तर देणार नाहीये. त्यामुळे तुम्ही ना जरा काहीतरी वेगळा म्हणा. मी तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी सांगेन तर हा तुमचा भ्रम आहे. जे काही असेल ना ते मी आता कोर्टात बोलेन. मला आता इथे काहीच बोलायचं नाहीये. हे सुद्धा अर्जुनने ठामपणे त्या सगळ्या पत्रकारांना सांगितलेलं असतं. आणि खरंतर ही गोष्ट चुकीची होती की अर्जुन जेलमध्ये आहे आणि ह्याची बातमी बनते आणि त्यावर इन्स्पेक्टर काहीच ॲक्शन घेत नाहीये. उलट इन्स्पेक्टरनेच त्या पत्रकारांना पार अर्जुनच्या अंगावर सोडलेलं होतं. घ्या, तुम्हाला काय इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, काय विचारायचं आहे ते विचारा. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं असतं. त्याला ह्या सगळ्यामध्ये मजा येत असते. मात्र अर्जुनने त्यांना एकदाच आवाज चढवून सांगितलेलं असतं की मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीये. त्यामुळे तुम्हाला जी काही उत्तर ऐकायची असतील ती कोर्टातच तुम्हाला भेटतील. तेव्हा तुम्हाला समजेल. आता ते पत्रकार ठिकाणीला निघून जातात. तर अर्जुन मात्र आता त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस. मला माझ्या घरच्यांशी बोलायला दे, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. असं देखील अर्जुनने आता सांगितलेलं असतं. त्यावर पाटकर इन्स्पेक्टर जो आहे तो म्हणत असतो की मी तुला ना देईन फोन लावायला, जरा थांब, जरा कळ काढ. आणि त्याच वेळेला अर्जुनला तो म्हणत असतो की बघ, मला 3 वर्षामध्ये जो त्रास झालाय ना त्याचा बदला घ्यायला आता मला मिळतोय तर तो मी असाच घेईन का? अरे, मला तुझ्याबद्दल सगळे इष्ट मिळाले रे. त्यानंतर हवालदाराला सांगितलं जात की जा त्याला बाहेर काढ, पण त्याच्या ना हाताला हातकडी बांध. तेव्हाच त्याला फोन लावायला द्यायचा आणि हातकडी बांधून त्याला इथपर्यंत घेऊन ये. आता तिथे जे फोन ठेवलेले असतात टेबलवर, त्या टेबलवरून असंच तो लगेच फोन लावतो आणि त्याने पहिला फोन सायलीला केलेला असतो. कारण सायलीला त्याला या सगळ्याबद्दल माहिती द्यायची असते. सायली एकतर आठवणीने व्याकुळ झालेली असते. त्यातच अर्जुनचा तिला कॉल येतो. अर्जुनला ती आता विचारते की हा कोणाचा नंबर आहे. अर्जुन सायलीला सांगतो की शांतपणे ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकून घे, मी काय म्हणतोय ते. सायली म्हणत असते की काय झालंय? त्यावर अर्जुन झालेला सगळा प्रकार म्हणजे शांताचा खून झालाय आणि ती डेड बॉडी माझ्या गाडीत सापडली आणि त्यामुळे पोलिसांनी मला अटक केली.
हे सगळं काही अर्जुन जो आहे ते सायलीला सांगतो. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे मात्र प्रताप यांनी न्यूजवर पाहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार याला अटक झाली आहे. आणि तेव्हा प्रताप ओरडत ओरडत येतात आणि कल्पनाला ती मोबाईलमधली बातमी दाखवू लागतात. कल्पनालाही धक्का बसतो. तर सगळ्यांनाच आता समजतं की अर्जुनला अटक झाली आहे. घरात जास्त बोंबाबूम होते. तेवढ्यातच प्रतिमा, सुमन सगळी जण आलेली असतात. आता अश्विनीही आलेला असतो आणि जे काही बातम्यांमध्ये दाखवतायत ती बातमी खरी आहे का हे बघायला खरंतर प्रतिमा आलेली असते. त्यावर आता कल्पना आणि प्रताप म्हणतात की आम्हीही आता तेच बघितलं, तेव्हा आम्हाला समजलंय काहीच कळत नाहीये. तर विमल म्हणत असते की या घराला कोणाची नजर लागली आहे का एका मागून एक संकट येताच आहे. दादानी काही केलेलं नाहीये तरी सुद्धा दादाना असं का केलं असंही विमल बोलत असते. पण दुसरीकडे मात्र आता प्रिया ही असं दाखवत असते की तिला काहीच माहीत नाहीये. अगदीच ना वेड असल्यासारखं ती दाखवत असते. प्रताप यांना आता टेन्शन आलेलं असतं. पण आता प्रताप म्हणतात की असं कसं त्याला अटॅक करू शकताधी तर इन्फो केल असेल ना. पोलीस स्टेशनमधून फोन लावायची परवानगी दिली जाते. मग आता ते म्हणतात की एकच मिनिट थांब, मी सायलीला विचारतो. सायलीला फोन वगैरे आला आहे का अर्जुनचा? मग आता सायलीला हे लोक हाक मारून बोलवून घेतात. आणि जेव्हा आता सायलीला हाक मारून बोलवून घेतात ना, तेव्हा सायलीला ऑलरेडी अर्जुनने कॉल केलेला असतो. त्यामुळे आता सायलीला कळलेलं असतं की अर्जुनला कशामुळे अटक झालेली आहे ते. आणि म्हणूनच मग आता तिकडे सायली येते आणि सायली धक्क्यात असते. सायलीच्या डोळ्यातून पाणी असतं. कल्पना आणि त्याचसोबत प्रताप तिला विचारतात की तुला अर्जुनचा फोन आला होता का? बातम्यांमध्ये जे दाखवतायत ते खोट आहे का खरं आहे, जरा आम्हाला सांग. त्याच वेळेला आता सायली रडत रडत इथे आलेली असते आणि सायली म्हणते की हो, यांचा फोन आला होता आणि त्यांच्यासोबत जे काही झालं आहे ते खरं आहे आणि बातम्यांमध्ये जे दाखवतायत ते अगदी बरोबर आहे असंही आता सायली बोलत असते. आणि मग सायलीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कल्पनाला धक्का बसतो. कल्पना खूप जास्त रडत असते कारण कल्पनासाठी तिच्या अर्जुन म्हणजे जीवती प्राण होतं. आणि आज कल्पनाला कळत असतं की काय गोष्टी घडतायत आणि त्यामुळे आता तिला रडू येत असतं. आणि कल्पना रडत असते, सायली सुद्धा रडत असते. कारण सायलीसाठी सुद्धा शांता मावशीचा खून होणं आणि त्याचसोबत अर्जुनला अटक होणं या सगळ्या गोष्टी खूपच धक्कादायक असतात. आणि हे सगळं घडवून कोणी आणलंय याचा थोडाफार डाऊट तर सायलीला येतच असतो की प्रियाशिवाय हे कोणीही करू शकत नाही. सायली रडत असते. त्यातच कल्पना तिला घट्ट मिठी मारते आणि सायली ही तिच्याकडे मिठीत शिरून खूप जास्त रडत असते. सायली आता कल्पनाला सांगत असते की आई, त्रास करून घेऊ नका, मी बघते पोलीस स्टेशनला जाऊन. दुसरीकडे आता अर्जुन हा आतमध्येच असतो लॉकअपमध्ये. तर आता त्याच्याकडून काही ना काही वधवून घ्यायचं हे मात्र ह्या इन्स्पेक्टरला बरोबर कळत असतं. म्हणून तो इन्स्पेक्टर आता आतमध्ये येतो आणि आता अर्जुनला एक ना एक प्रश्न विचारायला सुरुवात करतो. आता तो अर्जुनला म्हणत असतो की जरा मला सांग आता नेमकं काय काय घडलं होतं आणि त्या बाईचा आणि तुझा संबंध या आधीपासूनच होता. आम्ही तर असं ऐकलं होतं की त्या बाईला वेगळ्या घरात ठेवलं होतंस तू. आता हे पोलीस म्हटलं ना की एकदम तुच्छ वागणूक, म्हणजे जो गुन्हेगार आहे त्याला तशी वागणूक द्यायची सोडून एका साध्या सभ्य माणसाला सुद्धा इतकं घांड्या भाषेत बोलत असतात. नाही तर या पोलिसांची सवयच असते, म्हणजे त्यांना गुन्हा कबूल करून घेण्यासाठी खूप खालच्या तराला जाऊन बोलत असतात. अक्षरशः ते आता अर्जुनला सुद्धा या सगळ्यासाठी टॉर्चर करतात जेणेकरून अर्जुन या सगळं यामध्ये बोलायला सुरुवात करेल. पण अर्जुनने काही गुन्हाच केला नाहीये तर अर्जुनला याबद्दल काही वाटत नसतं. पोलीस म्हणत असतात की तू या बाईला वेगळ्या ठेवलं होतंस, त्यानंतर या बाईचा आणि तुझा काय संबंध होता ते जरी मला कळू दे ना बोललास
तर आमच्याकडे आहेच की पद्धत तुझ्याकडून बदवून घ्यायची. आणि हे सगळं काही जेव्हा अर्जुनला तो इन्स्पेक्टर दाखवत असतो त्यावर अर्जुन म्हणतो की तुला काय वाटलं, तू माझ्याकडून गुन्हा कबूल करण्यासाठी तुला मारशील, हे करशील, तुला काही करायच ते कर, पण मला जे सत्य माहिती आहे ना तेच मला फायनल माहिती आहे की मी हे काही केलेलं नाही. त्याच्यामुळे तू मला कितीही मारलंस ना तरी शेवटपर्यंत माझं बोलणं हेच असेल की या सगळ्या गोष्टी मी केलेल्याच नाहीये. अर्जुन सरळ आणि साध्या सोप्या भाषेत आता डायरेक्ट त्यांना बोलतो, पण आता अर्जुनला ते इतका खालच्या थराला जाऊन बोलतात की ती बाई तर तशी बघायला गेलं तर म्हातारी होती, पण जरा मला सांग की तिच्याबरोबर काही संबंध वगैरे होते का, म्हणजे काही पार्टनरशिपमध्ये काम होत होतं का, ती तरुण पोरी पुरवायची की काय? तुला आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ना अर्जुनच डोकं सटकतं असतं, कारण ज्या या गोष्टींमध्ये अर्जुन नसतो त्याच गोष्टींबद्दल एकदम तुच्छ बोलून या इन्स्पेक्टरला सगळा गुन्हा अर्जुनकडून कबूल करून घ्यायचा असतो. अर्जुन आता हे सगळं बघत राहतो, पण अर्जुनला तर माहिती असतं की ह्या पोलिसांची सवयच असते. आणि अर्जुन त्याला सरळ सांगतो की तुला जे काही बोलायचं, तुझी पायरी सोडून वागायचंय ते वाग, पण मी काही माझा गुन्हा जर मी केलेलाच नसेल तर तो मी कबूल करायचा प्रश्नच येत नाही. मुळात आहे ना माझी केस आहे ना ती मी स्वतः लढणार आहे आणि मी इथून स्वतः बाहेर पडणार आहे, हेही मी तुला सांगतो. आणि मग तात आहे ना तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. कोणाचा कोणाशी संबंध होता, काय होतं, जरी मी त्या शांता मावशीला ओळखत असलो तरी आमचे काय संबंध होते हे तुला तेव्हाच कळतील. आता मला वाटत नाही की तुला हे सगळं सांगावं, आणि जास्त दिवस मी काही इथे टिकून राहणार नाही, कारण का मी मुद्दाम म्हणजे हे काय आहे की मी हा गुन्हाच केलेला नाही, त्यामुळे मी इथे टिकून राहण्याचा प्रश्न राहिला बाजूला. आणि तू जो काही सूड उगवण्याचा जो काही घाट घातलायस ना तर तुझा काही सक्सेस होणार नाही, असं देखील अर्जुनने आता म्हटलेलं असतं. कारण अर्जुन एक चांगला क्रिमिनल वकील होता आणि त्यामुळे अर्जुनला या पोलिसांच्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या चांगल्याच माहिती होत्या. त्यामुळे आता एका वकिलाला जर असं प्रेशराईज केलं जात तर तो वकील थोडे शांत बसणार आले. त्या वकीलला सगळे धागेद्रे माहिती असतात आणि त्यामुळे वकील जो आहे तो सुद्धा अर्जुन एकदम बेधडकपणे त्या इन्स्पेक्टरला बोलत असतो. त्या आता खरी तर कहाणी सुरू झालीये या सुभेदार कुटुंबाला संपवायची, म्हणजे सुभेदार कुटुंबावर तर शोकाकुल वातावरण पसरलं आहे आणि त्यातच मला खरी मजा येते असेही बोलून ती आता हसत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.